वेगवान व सुरक्षित प्रवास करता येणारी म्हणून वंदे भारत या गाडीची ओळख आहे. याच एक्सप्रेसमध्ये धामण जातीचा साप सोडणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी मुंबईत अटक केली. जगन भोले, राहणार नाशिक, असे त्याचे नाव आहे. ही घटना मागील डिसेंबर महिन्यात शनिवारी दिनांक 27 रोजी घडली होती. जगन याने 2.5 फूट लांबीचा धामण जातीचा साप ठाणे स्टेशनमध्ये वंदे भारत या गाडीत सोडला होता. वंदे भारत सोलापुरात आल्यावर सापाला पकडण्यात आले. संबंधित तरुणाला रेल्वेच्या न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. गाडी क्रमांक 22-22-5 या वंदे भारत एक्सप्रेसच्या C16 डब्यामध्ये स्वच्छतागृहात धामण जातीचा साप आढळला होता. हा साप वंदे भारतमध्ये कसा पोचला याचा तपास करण्यासाठी गाडीतील CCTVचे चित्रीकरण करण्यात आले. यात जगन भोले हा तरुण ठाणे स्थानकात गाडीत साप सोडत असतानाचे स्पष्टपणे दिसले. पुढे कर्जत स्थानकात प्रवाशांना स्वच्छतागृहात हा साप दिसून आला, पण नंतर साप आढळला नाही. पुढे पुणे स्थानकातही सापाचा शोध घेतला गेला, परंतु तिथेही साप मिळाला नाही. सोलापूर येथील स्थानकावर गाडी पोहोचताच सर्पमित्राची मदत घेण्यात आली आणि त्या सर्पमित्रांनी या सापाला पकडले.